मित्र नमस्कार। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, सगळीकडे ऊन खूप तापत आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक महत्त्वाची बाब मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माणसाला जशी वारंवार तहान लागते तशी पक्ष्यांना सुद्धा तहान लागते आणि मग पक्षी आपल्या घराकडे येत असतात। तर आपण जे घरी पडलेले चिकटपट्टीचे काही अवशेष असतात किंवा अनवॉन्टेड सामान असतात, अशांना पक्षी हे चिपकतात आणि ते उडणं थांबते आणि मग काय होते की ते जर उडू शकले नाही तर त्यांचं जीवन विस्कळीत होते आणि ते मरून पण जातात। ते येतात घुटभर पाण्यासाठी, पण ते आपल्याला जीव गमवावा लागतो। आज आमच्या गॅलरीमध्ये सुद्धा असाच एक पक्षी उडत उडत आला। इथे हे चिकटपट्टी याला लागलेली दिसली, ह्या चिमणीच्या पिल्ल्याला, आणि आपल्याला पटकन लक्षात आलं म्हणून आता हे आपण याला काढणार आहोत, हे रिमूव्ह करणार आहोत आणि या पक्ष्याला आपण आदत करणार आहोत। असे हे चिकटपट्टीचे आहेत किंवा इतर कोणतेही जे पक्ष्यांना घातक ठरतात असे अवशेष तुम्ही टाकू नका आणि यांना पक्ष्यांना वाचवा। सोबत जर शक्य होत असेल तर तुमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये एखाद्या फडक्या भांड्यात किंवा चांगल्या पाण्याची व्यवस्था करा जिथे पक्षी येतील। आता आपण या पक्ष्याला चिमणीला सोडून देऊया। बघा ती आजच्या चिमणी उडाली आणि आता ती आता आजाद झाली आहे ना, अशी ती गंमत। आता चिमणी उडेल। तर मित्र सांगायचं एवढंच की उन्हामध्ये पक्ष्यांची जी वाताहत होते त्यांच्यासाठी आपण जर एका पक्षाला वाचवू शकलं तर खूप काही आहे। मी हा स्कार्फ अशासाठी बांधला आहे की पक्ष्याचा चावा होऊ नये म्हणून माझी सिक्युरिटीसाठी बांधला आहे, कारण माहित नाही किती बॅक्टेरिया पण असू शकतात, या आपण सेफ्टीसाठी केलं पाहिजे इतका, पण असं जर पक्ष्याचा जीव वाचवता आला तर नक्की। मित्र हीच ती चिमणी आहे आता आपण सोडलेली। तिच्याकडे बघितलं तर अजूनही ती घाबरलेलीच दिसत आहे। तिला असं वाटतंय की आपण उडू शकणार की नाही। बघूया ती कधीपर्यंत बसते तर। घाबरलेली दिसत आहे ती अगदी चिमणी। पंख नाही तुटलाय बाळा। आता बहुतेक तिची रेस्ट झाली आणि ती आता उडण्याची तयारी करीत आहे आणि ती सक्सेसफुली उडाली। थँक्यू। व्हिडिओ जर आवडला असेल तर पक्ष्यांच्या आवडीकरिता आपली चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।